गर्भसंस्कारचा डबल फायदा होतो. एक तर शारीरिक जडणघडण आणि दुसरं मानसिक जडणघडण. ओके. म्हणजे त्या गर्भाची शारीरिक जडणघडण होण्यासाठी जे गुण आवश्यक आहेत, ज्या गुणांचे व्हायब्रेशन्स आवश्यक आहेत, ते पण आईकडून त्या गर्भाला मिळत राहतात. राईट. आणि दुसरं हेही बघण्यात आलेलं आहे, आमच्याकडे पण बऱ्याच महिला येतात, खास करून ज्या ब्रह्मकुमारीजमध्ये येणाऱ्या माता असतात, त्या आपल्या सुनांना, मुलींना वगैरे अशा वेळेस घेऊन येतात की बहनजी तुम्ही यांना शिकवा मेडिटेशन करायला. तर आम्ही बघितलेलं आहे, आमची एक टीम पण खास या विषयावर रिसर्च करणारी आहे, गर्भसंस्कारवर. अच्छा. तर त्याच्यामध्ये हे दिसून आलेलं आहे की जेव्हा गर्भवती महिला मेडिटेशन करतात, राजयोगाचा अभ्यास करतात, तर त्याच्यामुळं जी जन्माला येणारी मुलं आहेत ती सुद्धा खूप सात्विक जन्माला येतात. ओके. म्हणजे कधी कधी आपण बघतो की काही मुलं लहानपणापासूनच खूप हट्टी असतात, आईला खूप त्रास देणारी असतात, खूप रडत असतात विनाकारण, एक्सेस अग्रेसिव्ह पण असतात. हो, चिडचिड, मग आदळआपट, बरोबर, खूप गोष्टी आपल्याला आजकाल बघायला मिळतात. राईट. आजकाल ऑटिझम सारखे पण आजार खूप लहान मुलांच्या मध्ये वाढायला लागले. तर जर आईने पण राजयोगाचा अभ्यास केला बाळ गर्भातच असताना, तर ते व्हायब्रेशन्स फक्त त्या बाळाच्या शरीरालाच नाही परंतु त्या आत्म्याला पण मिळतात. ओके. आणि कारण त्यावेळेला आत्मा ही खूप रिसिव्हिंग मोड मध्ये असते, पॅसिव्ह असते ना, राईट. त्यामुळे ती रिसिव्हिंग मोड मध्ये असते आणि आईकडून सगळे येणारे व्हायब्रेशन्स ते बाळ पण रिसिव्ह करत असतं आणि त्यामुळे ते जे गुण आहेत ते संस्कार बाळाचे पण वाढतात. आणि आम्ही बघितलेलं आहे की जेवढ्या जेवढ्या मातांनी राजयोगाचा अभ्यास केलेला आहे गर्भावस्थेमध्ये, ती बाळं जन्माला आल्यानंतर पण खूप समाधानी, हसरी, आई वडिलांना खूप सुख देणारी अशीच जन्माला आलेली आहेत. म्हणजे मेडिटेशनचा इफेक्ट त्याच्यावर इतका झालेला आहे की ते मूल जन्मताच सात्विक रूपाने जन्माला येतो. हो, आपण इतिहासामध्ये पण अशी कितीतरी उदाहरणं ऐकलेत ना, की गर्भामध्ये जसं अभिमन्यूनं चक्रव्यूह भेदण्याचं रहस्य जाणलं होतं. बरोबर. म्हणजे हे शक्य आहे. लहानपणीच जर आपण मुलांना या गोष्टी शिकवल्या तर मग त्याचा परिणाम म्हणजे गर्भापासूनच खरं तर याची सुरुवात झाली पाहिजे असं म्हणायला हरकत नाही. आता मला अजून एक इथं प्रश्न पडतोय की तुम्ही म्हटला की बॅक जन्म जे कर्म फिलॉसॉफी म्हणतात की पाठीमागच्या जन्माचे घेऊन येतात, मग काही वेळा ते वाईट संस्कार असतात. मग काही वेळेला आई समजा राजयोगाचा अभ्यास करू नये, समजा मूल सात्विक नाही जन्मला, निगेटिव्ह मी थोडं बोलायला लागले, तर मग ते पाठीमागचे संस्कार खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे होऊ शकतं. असं दिसून आलेलं आहे की शक्यतो संस्कार तरी त्या बाळाचे चांगलेच होतात, पण समजा शारीरिक व्यंग किंवा व्याधींच्या बाबतीत काही वेळा असं होऊ शकतं की बाळ काहीतरी आजार घेऊन जन्माला आलेला आहे वगैरे, पण तेही मग तिथं कर्म फिलॉसॉफी काम करते ऍक्च्युली. ओके. तिथं कारण असतं ते कर्म फिलॉसॉफीचं की जेव्हा आत्मा पूर्वजन्मामध्ये असं काहीतरी एक्स्ट्रीम निगेटिव्ह कर्म करून आलेली आहे, तर मग त्याचं फळ एक्स्ट्रीम असू दे किंवा थोडंसं असू दे, पण जेव्हा आपण एखादं चुकीचं कर्म करतो तर त्याचं फळ हे आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये मिळतच असतं. मग जसं म्हणतात की एखाद्याला तुम्ही डोकेदुखी दिली असेल तर तुम्हाला या जन्मामध्ये सारखी सारखी डोकेदुखी होणारच आहे. तर तुम्ही जसं कर्म केलेलं आहे तशी प्रतिक्रिया, तसे परिणाम तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात भोगावेच लागतात. मग हे आजाराच्या रूपात पण येत असतात. म्हणजे जनरली लोक हे मानतात की पूर्वजन्माचं काही ना काहीतरी देणं आहे किंवा घेणं आहे, त्यानुसार या जन्मात तोच गर्भ किंवा तेच घर मिळतं. पण काही काही लोक असंही म्हणतात की त्या जन्माचं त्या जन्मामध्ये लेखाजोखा जो आहे तिथं चुकतू करून येतो. मग काय नेमकं काय खरं आहे? जर आपण त्याच जन्मामध्ये जर चुकतू करून येत असतो तर मग पुढच्या जन्मामध्ये लहानपणापासून काही मुलांना अनाथ व्हावं लागतं, काही मुलांना कुपोषित राहावं लागतं, पूर्ण पोषण मिळत नाही. मग त्यांची काय चूक की त्याचं फळ त्यांना भोगावं लागतंय. तर हे नक्कीच त्यांच्या मागच्या जन्माचं फळ आहे म्हणून ते भोगतात, कारण तेव्हा तर त्यांनी काही असं कर्म केलेलंच नाहीये ना की ज्याचं फळ त्यांना भोगायला लागावं. एक्झॅक्टली.